त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ. कथित कृषी घोटाळ्यातील क्लीन चिट नंतर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देण्याचे अजित पवार यांचे संकेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार. अजित पवार यांची माहिती. सोमवारी अजितदादा मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा. माणिकराव कोकाटे समर्थकांचं आज शक्तीप्रदर्शन. सिन्नर मतदारसंघात सकाळी 10 वाजता कोकाटे समर्थक एकत्र येत गैरसमज पसरवणाऱ्यांचा करणार निषेध. महायुतीच्या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये मानापमान नाट्य. माधुरी मिसाळांनी सामाजिक न्याय विभागाची परस्पर बैठक घेतल्यानं संजय शिरसाट यांची नाराजी. बडे मुद्देमध्ये भाजप आणि काँग्रेसचे प्रवक्ते भिडले. केशव उपाध्यांनी मांडली काँग्रेसच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची कुंडली, तर विद्यमान मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांचा हनुमंत पवारांनी दिला दाखला. दोन्ही शिवसेनेत बडे मुद्देमध्ये शाब्दिक लढाई. सीएम आणि संघाकडून वारंवार सूचना देऊनही मंत्र्यांच्या वर्तनावर सुधारत नाही. सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. तर तुम्ही शहाणपणा शिकवू नका, अरुण सावंत यांचा पलटवार. झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखेला अटक. महाराष्ट्र सरकारनं रुग्णवाहिकेचं कंत्राट याच कंपनीला दिल्यानं विरोधकांकडून घोटाळ्याचा आरोप. मनसेच्या अमेय खोपकरांचा मल्टिप्लेक्स मालकांना इशारा. माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन करणार नाही, मात्र इथून पुढे काचा फुटणार. मराठी चित्रपटांचा मुद्दा पुन्हा तापणार. मराठी रिसेप्शनिस्टला मारहाण करणाऱ्या गोकुळ झा विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल. पोलीस आणि पत्रकारांशी घातली होती हुज्जत. मुंबई ठाणेसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा. हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा. आणि कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला. राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग.